जय श्रीराम. श्री महाराजांनी साधकांना केलेले मार्गदर्शन श्री बापूसाहेब मराठे यांनी सांगितलेल्या आठवणींमधून आपण बघत होतो. तर आता चालू करूया. तर आता मुंबईला बदलून आलो. ती फारच वरची जागा होती. सर्व शाखा माझ्या हाताखाली होत्या. डिव्हिजनल मॅनेजर म्हणून मी आलो बदलून. मग काय, चेंबर मिळाली, स्टेनो टायपिस्ट मिळाला, पर्सनल क्लार्क मिळाला, टेलिफोन मिळाला, वैभव सगळं एकदम वाढलं. असं हे सगळं वाढलं की पुरुषाला जोर येतो. हम कुछ है असा तो अहंकार माझ्या डोकावत होता. तेवढ्यात मी मालाडला गेलो. मी काही बोललो नाही. तरी महाराज एवढंच म्हणाले, सोन्या बापू, प्रारब्धाने जरी मोठेपण चालत आले तरी रामकुटीतलं सोन्या बापू पण सोडू नये. रामकुटी म्हणजे मी तात्यासाहेबांजवळ जे 3 वर्ष शिक्षणासाठी राहत होतो ती जागा. म्हणजे या मोठेपणानं अंगात ताठा येऊ न देता आपण आधी होतो तसेच नम्र राहावे, असं अगदी वेळेवर मला मार्गदर्शन मिळालं. नाहीतर वाहवलोच असतो, लोकांना फाड फाड बोललो असतो, कुणाचं मन दुखावलं असतं आणि काहीतरी मूर्खासारखा वागलो असतो. म्हणून त्यांनी तशी ती कानपिचकी देऊन मला सावध केलं. असं संत करीत असतात, असं ते झालं. आता पुढे 1957 साली बँकेनं मला माझं चांगलं काम बघून एकदम शेड्यूल कारच दिली. धंदाही बराच वाढला होता. म्हणून माझं कौतुक करण्याकरता बँकेनं ड्रायव्हर सहित कारच दिली. म्हणजे आणखी धंदा वाढवावा म्हणून आता गाडी दिल्यावर काय मानच होता तो. मला अगदी आनंद झाला होता. ती गाडी आली म्हणून मी पेढे घेऊन महाराजांना द्यायला गेलो. आपण नाही का काही चांगली घटना घडली, मुलगा झाला की जात, तसा पेढे द्यायला गेलो आणि मी काही बोललो नाही. तरी बरोबर महाराज मला म्हणाले, सोन्या बापू, गाडीत जप करावा, जपात गाडी आणू नये. माझ्या अगदी पक्क लक्षात आलं, गाडीत जप करावा, जपात गाडी आणू नये. अरे हे वैभव तात्पुरता आहे रे, नको याने हुरळून जाऊ. जपाकडे तुझं दुर्लक्ष होईल तसं करू नको. काय सुरेख सांगितलं. अगदी ध्यानात ठेव, गाडीचा अभिमान येऊ द्यायचा नाही. अरे कधी सावली कधी ऊन तसं समजायचं. अशी ती छान कानपिचके मिळाली. मी तात्यासाहेबांकडे 3 वर्ष राहत होतो. त्यावेळी मी त्यांना असा प्रश्न टाकला की तुम्ही 9 वर्ष महाराजांच्या अगदी निकट सहवासात होता आणि पुढेही तुम्ही चांगली उपासना करीत असल्याने तुम्हाला त्यांच्याशी चांगला संपर्क साधता येतो हे आम्हाला माहीत आहे. तर तुम्हाला महाराजांबद्दल काय वाटतं ते आम्हाला वर्णन करून सांगा. आता काय असतं ते सांगू का? आपली जशी उपासना असते ना तसा आपल्याला आपल्या देवतेबद्दल आदर असतो. आपली उपासना बेताची असेल तर आदरही बेताचाच असतो. चांगली उपासना असली तर प्रेमाचाच आदर असतो. तर तात्यासाहेबांच्या मुखातून त्यांना महाराजांबद्दल काय वाटतं ते ऐकावं अशा करता माझा तो प्रश्न होता. त्याच्यावर तात्यासाहेब काय म्हणाले, काय मिस्किल आहेस रे, तू मला काय केशवराव समजतोस काय रे? केशवराव म्हणजे केशवराव बेलसरे. त्यांच्यासारखं भाषा सौष्ठव माझ्याकडे आहे असं वाटलं का? माझं शिक्षणही तेवढं झालेलं नाही. मी नॉन मॅट्रिक आहे. तर ते जसं वर्णन करतील त्याला तसं मला वर्णन करता येणार नाही. तरीसुद्धा तुझा हट्ट आहे म्हणून सांगतो बरं का, असं म्हणाले. पण ते जे सांगितलं ते इतकं बहारीचं की काय सांगू. भक्ताचं प्रेम होतं. मग भक्ताचं प्रेम शाब्दिक प्रेमावर मात करणारच. अनुभवाचं वर्णन हे कधीही भाषिक पढिक वर्णनापेक्षा सरसच असतं. बायका कसं एखादा पदार्थ केला असला, अनुभवाचा असला तर सांगतात की तुझं ते रुचिरा राहू दे बाजूला, मी सांगतेच असं कर. कसं सांगतात? अगदी अनुभवाचं असतं. रुचिरा काय सांगणार, मी 100 वेळा केलेला आहे, मी सांगते तसा कर, होणारच चांगला. हा असा आत्मविश्वास असतो. तसं ते अनुभवाचं असतं. तेव्हा तात्यासाहेब म्हणाले, महाराजांबद्दल मला काय वाटतं ते सांगतो.
असं म्हणून त्यांनी एक अप्रतिम दृष्टांत घेतला. माय वर्गाला पटेल असा दृष्टांत घेतला. काय म्हणाले? एक काळी सावळी मुलगी असावी, बेताचं शिक्षण असावं, रूपही बेताचं, घरची सांपत्तिक स्थितीही बेताची, सगळंच बेताचं. रूप बेताचं, रंग बेताचा, शिक्षण बेताचं, सांपत्तिक स्थितीही बेताची. अशा मुलीची पत्रिका एका चांगल्या मुलाच्या ठिकाणी जमली. पूर्वी पत्रिका बघण्याचं बंड फार असायचं. 1910-15 सालापर्यंत पत्रिकेला अत्यंत महत्त्व होतं. चांगल्या मुलाच्या म्हणजे काय तर रूपानं चांगला, शिक्षण चांगलं झालेलं, सांपत्तिक स्थिती उत्तम, मुलाला नोकरी चांगली. आणि अशा ठिकाणी पत्रिका जुळली म्हणजे ज्योतिष्याने असं सांगितलं की पत्रिकेचा योग असा आहे की ही मुलगी कराल तर घरात लक्ष्मी चालत येणार आहे, आणि म्हणून ती मुलगी सून म्हणून पसंत केलेली असावी. पूर्वी असं होतं. माझ्या काकू अगदी बेताच्या, पण पत्रिकेचा एवढा जोर होता आणि तसंच झालं. काका डेप्युटी कलेक्टर फाडकन झाले आणि सारखी बढतीच. त्यामुळे ते पत्रिकेचं मी खोटं किंवा अतिशयोक्ती म्हणू शकत नाही. तसं तिचं होतं. अशी ती मुलगी आली ना या घरात. सगळं बेताचं असून अशा चांगल्या घरात ती पडलेली, आणि त्यात पुन्हा नवऱ्याचं तिच्यावर अतोनात प्रेम. अशा वेळी त्या मुलीला किती धन्यता वाटेल बरं. त्या मुलीला जशी धन्यता वाटेल तशी धन्यता मला महाराजांबद्दल वाटते, असं त्यांनी सांगितलं. म्हणजे त्यांना असं वाटे की मी इतका मागासलेला तरी मला एवढे मोठे गुरु मिळालेत, आणि तशी धन्यता आपल्यालाही महाराजांबद्दल वाटली पाहिजे नाही का, असं त्यांना म्हणायचं. आता पुढची आठवण अशी की एकदा आम्ही साधक मंडळी रविवारी बसलो होतो, आणि आमचं असं चाललं होतं की परमार्थ आचरायला अतिशय अवघड आहे. परमार्थ कळायला सोपा पण आचरायला अवघड. एकाग्रता करावी, असं करावं तसं करावं, धून लावावी, सगळं बोलायला ठीक आहे, पण आचरणात कसं उतरायचं. परमार्थ वाचायला सोपा, कळायला सोपा, पण आचरायला अवघडातला अवघड, असं आमचं बोलणं चाललं होतं. आम्ही असे खाली बसलो होतो आणि तात्यासाहेब असे वर कॉटवर निजले होते आणि ऐकत असावेत. एकदम उठले आणि म्हणाले, तुम्ही खुळे का रे सगळे? परमार्थ अवघड कसला रे? खरी अवघड गोष्ट तर होऊनच गेली आहे. सगळ्यात अवघड गोष्ट सांगू का? सद्गुरू भेट ही सगळ्यात अवघड गोष्ट, आणि ती झाल्यावर अवघड काय राहिलं आहे? उगीच अवघड म्हणून जर काय बडवताय, काय बडवताय? अगदी सोपा झालाय तुम्हाला तो आता परमार्थ. तुम्ही फक्त महाराजांचे होऊन राहा म्हणजे लवकर देवभेट होईल. म्हणजे देवभेट आहे तुम्हाला. आता फक्त ते सांगतात तसं करा म्हणजे झालं, असं त्यांनी ते समजावून सांगितलं. तेव्हा काय असे, आम्ही कुणी भेटलो ना की महाराजांना अत्यंत आनंद होत असे. यावं 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 असं म्हणत फार स्वागत करीत असत, असा माझा अनुभव होता. म्हणून मी एकदा केशवरावांना म्हटलं की आम्ही भेटलो की महाराजांना अतिशय आनंद होतो. तेवढाच आनंद आम्हाला पण व्हायला पाहिजे नाही का? पण तसा तो होत नाही. तर तेवढा आनंद आम्हाला केव्हा होईल? काय आहे, मनुष्य स्वभावच आहे की आपल्याला एखाद्याला भेटल्यावर आनंद झाला तर समोरूनही तसाच रिस्पॉन्स आपल्याला हवा असतो. पण आमचं तसं होत नव्हतं. तेव्हा त्याचं काय कारण असावं? त्याचं कारण काय, आणि आमचं तसं केव्हा होईल, असा माझ्या प्रश्नाचा रोख होता तो. तेव्हा केशवरावांनी अगदी सुरेख सांगितलं. काय म्हणाले? त्यांना असा आनंद होतो कारण त्यांना अगदी घाई झालेली असते की केव्हा एकदा मी या जीवाला रामरायाचं दर्शन करून देईन. बाकी त्यांना कोणताही स्वार्थ नसतो, काहीही मिळवायचं नसतं, पण हा जीव माझ्याकडे आला आहे त्याला रामरायाचं दर्शन करून द्यायचं हीच कळकळ असल्यामुळे तुम्ही त्यांना भेटलात की त्यांना आनंद होतो. त्यांना तुमच्याकडून स्वतःसाठी काहीही मिळवायचं नसतं, उलट तुम्हालाच रामरायाचं दर्शन करून द्यायचं असतं. आणि तुमचं काय असतं, प्रपंचातले काहीतरी लंगडं असतं.
ते काहीतरी करून त्यांनी नीट करावं अशीच तुमची अपेक्षा असते. असं सगळं स्वार्थीपण घेऊन तुम्ही तिथं जाता, हे आड येतं, म्हणून तो आनंद तुम्हाला होत नाही. आणि जेव्हा त्याच्याकडून काहीही मिळाल्याची अपेक्षा न ठेवता केवळ त्यांना भेटण्यासाठीच तुम्ही त्यांच्याकडे जाल, तेव्हा त्यांच्या इतकाच आनंद तुम्हालाही होईल. आणि तोपर्यंत हे असंच चालायचं, असं त्यांनी ते सांगितलं. मला आवडलं फार, मला आवडलं ते. अगदी बरोबर सांगितलं. आपण स्वार्थी अपेक्षा ठेवून तिथं जोवर जातोय तोवर तो आनंद आपल्याला मिळणार नाही. महाराज काय सच्चिदानंद स्वरूप आहे. महाराज काय सच्चिदानंद स्वरूप आहे. त्यांना काय जीवाला भेटल्यावर आनंद व्हायचाच, असं ते आहे. आता पुढे बघू उद्या. जय जय रघुवीर समर्थ. श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम 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 श्रीराम.